नमस्कार, मी मेघा आपलं मिराकलस मेघा या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर सकाळी मी अशी फ्रेश झाले होते आणि तयार झाले होते. तर मी कानामध्ये झुमके घालून ब्लॅक कलरचा ड्रेस घालून तयार झाले होते, कारण की आज आहे मकर संक्रांती. पण सकाळची सुरुवात त्यांना चहानेच झाली पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, कारण संक्रांतीचा दिवस हा गोड गोड बोलण्याचा आणि मागचे सगळे रुसवे फुगवे विसरून नवीन सुरुवात करण्याचा आहे. आणि म्हणूनच आजचा दिवस मला पुन्हा एकदा आठवण करून देतो की गोड बोलणं, नाती जपणं आणि साधेपणा हाच खरा आनंद आहे. आपण रोजच्या आयुष्यात इतके गुंतून जातो की या साध्या गोष्टी कधी मागे पडतात हे कळतच नाही. यश, धावपळ आणि जबाबदाऱ्यांच्या ओघात आपल्या माणसांसाठी वेळ काढणं हळूहळू कमीच होत चालले आहे. पण आजसारखा सण आपल्याला थांबायला शिकवतो, थोडं शांत बसायला, आजूबाजूला पाहायला भाग पडतो. घरातली माणसं, त्यांचे हसरे चेहरे आणि साध्या क्षणांमध्ये दडलेला आनंद आजच्या दिवशी पुन्हा एकदा जाणवतो. तर मी इथे माझी टू डू लिस्ट चेक केली पहिला, कारण की सकाळी मी चहा घेत टू डू लिस्ट तर चेक करतेच. आज काय असं फारसं विशेष नव्हतं. मग मी इकडे देवपूजा करून घेतली आणि सुगड जी आहे ती पुजायला घेतली. सुगड पुजत असताना आधी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि विडा वगैरे ठेवून घेतलं. आणि विडा पूजत असताना मी काय केलं की सगळं ताटामध्ये आधीच सगळं भरून ठेवलं होतं, कारण की मग गडबड होणार नाही, सारखं उठायला लागणार नाही आणि शांतपणे देवपूजा आणि सुगड पूजन करता येईल. तर अशा पद्धतीने हे मी पूजा करून घेत होते. आणि आता थोडं शांत होऊन मनातली एक गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. गोड बोलणं म्हणजे फक्त शब्द गोड असणं नाही, तर समोरच्या माणसाच्या भावना समजून घेणं आहे. एखादं प्रेमळ वाक्य, एखादी साधी शुभेच्छा कोणाचा संपूर्ण दिवस उजळू शकते. नाती जपणं म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी करणं नाही, तर छोट्या छोट्या क्षणांमध्ये एकमेकांसाठी असणं आहे. एकमेकांच्या चुका समजून घेणं, माफ करणं आणि नात्यांना घट्ट धरून ठेवणं आहे. आजच्या धावत्या जगात कदाचित तोच खरा श्रीमंतीचा अर्थ असेल, नाही का? दिखावा न करता, तुलना न करता आपल्या आयुष्यावर समाधानी राहणं, यातच खरं समाधान लपलेलं आहे बरं का. आजचा दिवस मला हेच शिकवतो की आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर तो आपल्या माणसांमध्ये, आपल्या बोलण्यात आणि आपल्या वागण्यात असतो. गोड बोलणं, नाती जपणं आणि साधेपणा हे जर आयुष्याचा भाग बनवले तर प्रत्येक दिवस आपोआप सणासारखा वाटू लागतो. म्हणूनच आजच्या दिवसासारखं आयुष्यही गोड आणि साधं असावं एवढीच देवाचरणी इच्छा आहे माझी. आता इथे मी बोलत बोलत सुगड वगैरे पुजून घेतली. त्याच्यानंतर तिळगुळ आणि वड्याचा नैवेद्य दाखवला, रांगोळीसुद्धा ठेवून घेतली. तर अशा पद्धतीने ही मी देवपूजा आणि सुगड पूजा करून घेतली. आजचा दिवस खूप छान होता, प्रसन्न होता आणि देवपूजासुद्धा खूप छान झाली होती. त्याच्यानंतर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि जेवण वगैरे केलं. दुपारी थोडा वेळ रेस्ट केले आणि संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं. सगळ्यांना तिळगुळ वगैरे दिले आणि त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो, कारण आज संक्रांत आहे. त्यामुळे म्हटलं की गणपती बाप्पाचं दर्शन करून येऊयात. आणि गणपतीचं मंदिर खूप छान सजवलेलं होतं, लाइटिंग वगैरे केलेली होती, कारंजा वगैरे सगळं असं छान चालू केलं होतं. त्यामुळे इतकं प्रसन्न वाटत होतं. मंदिरामध्ये थोडी रेलचेल होती, थोडी गर्दी होती, पण वातावरण इतकं छान होतं त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही. थोडा वेळ लाईनमध्ये थांबून मंदिरामध्ये दर्शन वगैरे खूप छान झालं. आणि गणपती बाप्पाला हलव्याचे दागिने घातले होते, त्यामुळे पांढरे शुभ्र दागिन्यामध्ये गणपती बाप्पा खूप छान दिसत होते. त्यानंतर गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं, थोडे प्रदक्षिणा वगैरे मारल्या आणि तिथंच परिसरामध्ये थोडा वेळ फिरलो. तर कारंजा वगैरे असं खूप छान दिसत होतं. इथं पण एक कारंजा चालू केला होता. त्याच्यानंतर त्याच परिसरामध्ये थोडे अजून मंदिर आहेत, तर त्यांचेसुद्धा आम्ही दर्शन घेतले. तर इकडे असे छोटे छोटे मंदिर आहेत सगळ्या देवांचे. त्याच्यानंतर इथं नवग्रहाचं सुद्धा मंदिर आहे, तर इथे सगळे नवग्रहाचे दर्शन वगैरे होतात. त्यामुळे इथे पण आलो होतो आम्ही. त्यानंतर थोडा वेळ तिथेच परिसरामध्ये बसलो आणि येताना मी डायरीची शॉपिंग केली होती. आता जानेवारीचं मिड आले तरी पण मी डायरीची शॉपिंग केली नव्हती.
दरवर्षी आहे ना हे माझं काम डिसेंबरमध्ये झालेलं असतं, पण आता आहे ना ऑर्डर वगैरे असल्यामुळे मला काही वेळच नव्हता. मग म्हटलं असंही बाहेर गेलोच आहे तर डायरी घेऊन यावी. तर ही अशी ब्ल्यू कलरची मी डायरी घेतली होती जी मला खूप आवडली आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान होतं. आता एक दिवस आहे ना मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे आणि माझे जे काही गोल सेटिंग्स असतील वगैरे तर हे मी करणार आहे. मला खूप आवडतं आणि मी गोल सेटिंग वगैरे करते, दरवर्षी करते आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न पण करते. तर अशा पद्धतीने येताना आम्ही शॉपिंग पण थोडीशी केली, ही डायरी घेऊन आले आणि तुम्हाला परत एकदा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.